नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला गव्हाच्या पोत्यापासून एक शॉपिंग बॅग कशी बनवायची हे शिकवणार आहे। सोपी आणि एकदम मजबूत अशी ही शॉपिंग बॅग आहे। बघा, आतमध्ये जागा पण भरपूर आहे सामान ठेवायला आणि खालती बेस पण एकदम असा मोठा ह्याच्यामध्ये आपला तयार झालेला आहे आणि एकदम मजबूत अशी ही बॅग आपली तयार आहे। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हे बघा, असं हे गव्हाचं एक पोतं घेतलंय मी आणि आता त्यापासून मी तुम्हाला भाजी आणायची एक अशी बॅग, मोठी बॅग शिकवणार आहे। आता ह्याचं माप बघा, मी एक नाही ना 20 बाय 18चं मी पोतं हे कापून घेणार आहे। त्याच्यासाठी मार्किंग करते मी 20 असे इथून हे मी कट करून ह्याचे 2 भाग करून घेणार आहे। आता असे हे 2 भाग माझे तयार झाले। तुम्ही किती मोठं, तुम्हाला जेवढं मोठ्या साईजचं पाहिजे ना बॅग, तेवढी मोठी साईज तुम्ही घेऊ शकता। आता हे जे पोते ना ते मी असं मधोमध घेते, त्याचा म्हणजे अर्धा भाग केला। आता ह्या अर्ध्या भागाच्या वरती ना इथं 2.5 इंच, किती 2.5 इंच घेतलं। आता ह्या 2.5 इंचच्या वरती 1.5 इंच, हे 1.5 इंच असं इकडनं 1.5 इंच आणि इकडनं इथून आहे ना 2.5 इंच घ्यायचं आपल्याला। 2.5 इंच आणि त्या 2.5 इंचाच्या वरती इथं 1.5 इंच, परत इथून हे 2.5 इंचाच्या वरनं इकडं 1.5 इंच, असं 1.5 इंचचा आपल्याला इथे एक चौकोन करायचा आहे बरं का। असा हा एक चौकोन झाला। तर हे काय, हा चौकोन आहे ना आपल्याला असा गोलाकार कट करायचा आहे, ठीक आहे। खूप साधी सोपी अशी ही बॅग आहे आणि पटकन होते। आता हे झालं आपलं हँडल। आता इथे काय करणार आहे मी, असं एक साडीचा मी एक तुकडा घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही याचं एक असं कॉटनचं वगैरे कापड घेऊ शकता आणि ते काय करायचं आपल्याला, इथे हे जे असं आपण मध्ये कट केलं आहे ना, इथे आपल्याला इथे हे शिवून घ्यायचं आहे। फक्त इथे बरं का शिवून घ्यायचं, हे एवढंच असं गोल आपल्याला शिवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे मी हे असं एक कापड गोल शिवून घेतलेलं आहे बरं का। आता हे पण आपल्याला इथे कापून घ्यायचं आहे, हा भाग हे कसं कापते ते बघा तुम्ही। नीट थोडंसं इथे असं कट करायचं आणि इथे कात्री घालून हे आपल्याला गोलाकार असं हे कट करून घ्यायचं, ठीक आहे। ह्या आकाराप्रमाणे आता हे कापून झाले। आता हे काय करते, हे सगळं कापड आहे ना ह्याच्यातून आपल्याला बाहेरच्या बाजूला काढायचं, म्हणजे सुलट बाजूला। ही आपली उलट बाजू, ही सुलट बाजू आहे। असं केलेलं आहे। तर इथे चारी बाजू हे आपल्याला शिवून घ्यायचं। आता हे असं आलं कापड, तुम्हाला पाहिजे तर इथे पण एक टिप अशी, इथे पण एक टिप मारायची आणि हे आपलं असं चारी बाजूने शिवून घ्यायचं। आता हे असं गोल दिसतं, इथे अशी एक टिप मारून घ्या। तर हे माझं शिवून झालेलं आहे आणि मी वरच्या बाजूने अशी ही दुमटपट्टी घालून इथे ही शिलाई मारलेली। असे हे 2 भाग माझे तयार झाले होते। हे 2 भाग आहेत, ही आपली सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे। आता ह्या 2 अशा उलट्या बाजू समोरासमोर ठेवून आपल्याला तिन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची। अशा पद्धतीने ही बाजू ठेवून आपल्याला ह्या तिन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे, ठीक आहे। आता तुम्ही बघू शकता हे हँडल पण आहे ना एकदम छान आणि असं मजबूत झालं बरं का। ही आपली आतली बाजू येणार आणि ही सरळ बाजू।
आता हे तिन्ही बाजूनी मी टिप मारून घेते. हे बघा, आता अशा प्रकारे माझ्या हे तिन्ही बाजूनी पिशवी तयार झाली आहे. आता आपल्याला खालती बेस तयार करायचा आहे बरं का. आता मोठी पिशवी असल्यामुळे आपल्याला मोठ्या साईजमध्ये बेस तयार करायचा आहे. म्हणून मी इथं काय केलं आहे, 2.5 इंचाचे कॉर्नर तयार केले चौकोन. म्हणजे इकडनं 2.5 इंच आणि या बाजूने 2.5 इंच, असं 2.5 इंचाचं इथे एक हा चौकोन आपण कापून घेणार आहोत. आता हेच आपण इथे ठेवून इथे पण हे आपण ह्या साईडमध्ये कापून घेणार आहोत. ठीक आहे. आता असे हे दोन आपले चौकोन कापून झाले. आता काय करायचं, हे बरोबर असं हे घेऊन इथे टिप मारायची आणि ह्या बाजूला पण टिप मारून घ्यायची. ठीक आहे का. अशा प्रकारे हा बेस मी इथं शिवून घेतला आहे बरं का. 2.5 इंचाचं घेतला आहे, म्हणजे एकूण आपला 5 इंचाचा बेस तयार झाला आहे. चला मग आता आपण पिशवी सरळ करूया. बघा, तुम्ही बघू शकता की आपली शॉपिंग बॅग तयार झाली आहे. हा आहे आपला खालचा बेस. आणि ह्याच्यामध्ये जागा पण भरपूर प्रमाणात आहे. तुम्ही भरपूर वस्तू आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकता. हे बघा, बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपली ही शॉपिंग बॅग 1 रुपयाही खर्च न करता तयार झाली आहे. कशी वाटली मग, आवडली ना? चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.